बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. सुरजी बाजार समितीचे 17 संचालक अपात्र. सहकार क्षेत्रात मोठी खळबळ. आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असलेल्या अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्यात आल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील भाजपाच्या सहकारातील सत्तेला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल अपील क्रमांक 07 व 08/2025 चा निकाल आज दिनांक 24 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानुसार बाजार समितीच्या 17 संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. नियमबाह्य खर्च. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 मधील विविध कलमांचा भंग, अर्थसंकल्प वेळेत मंजूर न करणे आणि उपविधींचे उल्लंघन ही या कारवाईमागची प्रमुख कारणे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पणन संचालकांच्या निर्देशांचेही उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान शरद साबळे, सुधीर अढाऊ आणि विनायक वाघ यांनी संचालक मंडळाविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर बाजार समितीवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संचालक मंडळ या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी सभापती जयंत साबळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. आम्ही या आदेशाला आव्हान देणार आहोत आणि न्यायालयातून न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुजन इंडिया न्यूज टुडे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे.